नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर डिस्कस करणार आहे। तो म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर लातूर, म्हणजे त्याला आपण मायमर लातूर असं म्हणतो। या कॉलेजचे दोन ब्रांचेस आहेत। एक तर लातूरमध्ये मायमरचं कॉलेज आहे, माननीय शिक्षण सम्राट विश्वनाथ कराड साहेबांचं हे कॉलेज आहे। या ठिकाणी जवळपास 150 एवढे सीट्स आहेत। 1990 ची स्थापना आहे आणि हेचंच दुसरं कॉलेज MIMSR असं म्हटलं जातं, तळेगाव दाभाडे। या ठिकाणी सुद्धा 150 सीट्स उपलब्ध आहेत। आज आपण मायमर किंवा MIT लातूर या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात कट ऑफ संदर्भात चर्चा करणार आहे। पहिल्यांदा 1330 एवढा याचा जो कॉलेज कोड आहे। 150 सीट्स उपलब्ध आहेत। 1990 साली या ठिकाणी स्थापना झाली। जवळपास फी स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला 8,80,000 एवढी आहे। ओपन कॅटेगरीसाठी पूर्ण फीस भरावी लागते। ओपन कॅटेगरीतल्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या SC BC आणि OBC आणि EWS याच्यासाठी 50% फीस भरावी लागणार आहे। SPC त्याचबरोबर VJ NT 1 2 3 साठी यासाठी फक्त 10% फीस भरावी लागणार आहे। SC ST साठी फक्त 1,500 ते 2,000 रुपये फीस भरावी लागणार आहे। हॉस्टेलला दरम्यान 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये या ठिकाणी फीस आहे। आपण कट ऑफवरती जाऊया। ओपन कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे। त्या अगोदर एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आम्ही तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे आपलं 2026चं बुक पब्लिश झालेलं आहे। या बुकमध्ये आपल्याला संपूर्ण प्रकारच्या करियर मेकिंग गायडन्सचं मेडिकल ॲडमिशन गायडन्स बुक्स असं म्हणतं। याच्यामध्ये MBBS पासून फिजिओथेरपीमध्ये, त्याचबरोबर MBBS BAMS BUMS BHMS BDS फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी किंवा BBSc BSc नर्सिंग या संदर्भात सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याचबरोबर जनरल कॉलेज डॉक्युमेंटची लिस्ट सर्व कॅटेगरीची, म्हणजे ओपन पासून ते PWD ऑर्फन हिली एरिया EWS साठी लागणाऱ्या सर्व यादी आपल्याला याच्यामध्ये। त्याचबरोबर काही मोटिवेशनल स्पीच पण आहेत, काही प्रस्तावना आहेत। आपल्याला याच बुकलेटमध्ये प्रवेश प्रक्रिया करताना सर्व कॉलेजच्या फीच्या संदर्भामध्ये पर्सेंटाईल सिस्टममध्ये पात्रता कशी ठरवली जाते, EWS NCL कसे बदलले जाते, फी कशी सवलतीच्या संदर्भात मार्गदर्शन केले। त्याचबरोबर दिव्यांग किंवा PWD डिफेन्स कॅटेगरी असेल किंवा ऑल इंडियाच्या गव्हर्नमेंटमध्ये MCCच्या कॅटेगरीच्या संदर्भात AAA ची प्रक्रियेच्या संदर्भात थोडक्यात माहिती, सर्व काही थोडक्यात माहिती आपण यामध्ये पहिल्यांदा पब्लिश केले। त्यानंतर संपूर्ण राज्यामधील गव्हर्नमेंट MBBS BDS MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड आणि ओपन स्टेट्स, त्याचबरोबर BMS गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड आणि इतर राज्य BHMS BUMS त्याचबरोबर BDS याचे सर्व कट ऑफ तिन्ही राऊंडचे स्टे वेकन्सी सहित सर्व कॅटेगरी वाईज या गोष्टी आपल्याला माहिती आहे। रिटेन्शन फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती आहे। कट ऑफ कसा पाहायचा आहे हे पण याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे। हे सर्व गोष्टीचं बुकलेटचं किंमत आपल्याला 450 एवढे, आपण 50 रुपये डिस्काउंट देऊन हे बुकलेट तुम्हाला देणार आहे। 350 प्लस 50 रुपये पोस्टेज, असं 400 रुपये पाठवलं तर तुमच्या डोर स्टेपपर्यंत 2 दिवसात हे बुकलेट स्पीड पोस्टनं येऊ शकतं। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आज महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे, तो म्हणजे मायमर कॉलेजबद्दल आपण आज चर्चा करतोय। ओपन कॅटेगरीसाठी 622 626 आणि 611 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। 615 ह्या कॉलेजमध्ये सर्वात फीज कमी असल्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये 5250 एवढा SML हा लक्षात ठेवा तुम्ही। मार्क्स कदाचित 50 मार्काने कमी यावर्षी पकडायचं आहे, 40 ते 50 मार्काने। 615 मार्क म्हणजे आपण 50 मार्क आपण कमी पकडले तर 665 मार्काला हे कॉलेज 565 मार्काला हे कॉलेज ओपन आणि EWS कॅन्डिडेटला मिळणार आहे। बाय डिफॉल्ट EWS साठी हाच कट ऑफ राहायचा आहे। SC BC साठी आपण जर पाहायला गेलं तर 619 625 आणि 613 एवढा कट ऑफ पडला आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 612 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे। 5577 SML एवढा असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे। OBC आणि SBC साठी 620 दुसऱ्या राऊंडमध्ये 625 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 613, फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 614 म्हणजेच 5456 एवढा SML असणाऱ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। आपण VJ कॅन्डिडेटमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये हे सगळं कॉलेज संपलेलं आहे, ते म्हणजे 595 मार्क्सला। दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये एकही कॉलेजला सीट अलॉट झालं नाही।
NTB या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये 574 मार्कला संपूर्ण सीट संपले. दुसऱ्या राऊंडने, तिसऱ्या राऊंड आणि स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं. फिमेल कॅन्डिडेटमध्ये 574ला पहिल्या राऊंडला आणि 563 हा तिसऱ्या राऊंडला, म्हणजे 11,017 एवढं SML असणाऱ्याला ही कॉलेज मिळालेलं आहे. NTC किंवा धनगर कॅटेगरीसाठी 615, 610 आणि 616 राऊंड 2मध्ये सीट शिल्लक नव्हती, पण राऊंड 3मध्ये मात्र 610 मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे. 5,737 एवढा SML अपेक्षित आहे. NTDसाठी राऊंड 3मधला सर्वात शेवटचा कट ऑफ जो आहे तो 620 एवढा मार्क्सला आहे. 4,665 एवढा SML अपेक्षित आहे. यानंतर SC कॅटेगरीसाठी मात्र 540 एवढा कट ऑफ आहे आणि 13,460, याच्यापेक्षा 50 मार्क कमी पकडा. 490 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याला 2025मध्ये हे कॉलेज मिळणार आहे. ST कॅटेगरीमध्ये मात्र 416 आणि 410 म्हणजे 25,374, म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना BMSचा जो कट ऑफ असतो प्रायव्हेट कॉलेजचा, तो कट ऑफ ST कॅन्डिडेटचा हा प्रायव्हेट MBBSचा असतो, हा लक्षात ठेवायचा. एकंदरीत या सर्व कॉलेजमध्ये 8,80,000 एवढी फीज आहे. 1.5 लाख रुपये फीज तुम्हाला हॉस्टेल मेससाठी सर्वांसाठी. SC आणि ST कॅटेगरीसाठी फक्त हॉस्टेल मेस लागणार आहे, बाकी सर्व फीज माफ असते. आपल्या सर्वांना हे बुकलेट मागवायचं असेल तर तुम्ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.